हो, लव बर्ड. तुम्हाला रिटर्नचा रस्ता गावला म्हणायचा. नाही, मला असं वाटलं की मला आत्या म्हणणारा पाहुणा घेऊनच येत आहे की काय. प्रिया, काय प्रिया? दिदे, हे सगळं तुझंच प्लॅनिंग होतं ना? हा, हो. तूच ठरवलं होतं का? हा? ते पण काय रे, या आयडियाचा तर फायदाच झालाय ना. काय ग? आणि हो, तुला अशा अजून आयडिया हव्या असतील तर माझ्याकडे आयडियांची पोतडी आहे, पोतडी. फायदा झाला, पण त्याच्या आधी माझा जीव गेला होता. त्याचा काय? सॉरी. त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. आज तुला सोडत नसतं मी. थांब, ए थांब आता, आता पळू नको, थांब. ए पळू, आता कशाला पळतेस? तुला सोडत नसतं मी आता. अहो, थांबा, तुम्ही सोडा मला. तुम्ही सोडा म्हणतो ना. मी हिला सोडत नसतं आता. नाही, नाही, कसं सोडत नसतं हिला. आता कशाला पळतेस? आता कशाला पळतेस? सांग की. पळू नको, आधी सांगतो तुला. अहो, तुम्ही सोडा. अहो, तुम्ही कशाला पकडता? तुम्ही सोडा. आज हिला सोडत नसतं मी. अहो, सोडा म्हणतो तुम्ही. सून घरात आली की घरातला वारा बदलतोय म्हणतात. आता या वाऱ्याचं वादळ व्हायलाच हवं. चल पुष्पे, माईच्या कानात कुर्र करायची वेळ झाली. अगं किती गोड बाबू ना. काय चाललंय? बंद करा, बंद करा तो कलकलाट. माई, आता कलकलट काय म्हणतेस? बघ ना, बाबू आणि वैदेही बघ किती आनंदात आहेत. लग्नानंतर बाबूला मी पहिल्यांदा एवढा आनंदात बघतीये. नाही, त्या करारामुळं लोक काय म्हणतील हा विचार तू करू नकोस. त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय ना, मग झालं तर. काही म्हण, पोरगी कमाल आहे. एकदा जबाबदारी घेतली ना की पार पाडते. नजर नको लागायला या जोडीला. जाऊबाई, तुमच्या कुंकवाची नीट काळजी घेताय ना? घेत नसाल तर घ्या बरं, नाहीतर या कुंकवाच्या जागी गंध लावायला लागेल तुम्हाला. ऐसे बोलो काही. वैदेही देश प्रतापांवर फक्त आणि फक्त आमचा हक्क आहे. आणि फक्त देश प्रतापांवर नाही, अख्ख्या रमावतीवर.
आणि आमचा हक्क आम्ही कुणालाच देते नसतो. आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी याचा प्रयत्न केला त्याला आम्ही डायरेक्ट ढगात पाठवला. माई माई माई, मी काय तुझ्यासाठी भांबुऱ्यांचा स्पेशल गाजराचा हलवा घेऊन आली. हा शाले, मनस्थिती ठीक नाहीये आमची, त्यामुळे तुझा पोरकटपणा बंद कर. अगं माई माई माई, थांब ग थांब, कर की तोंड गोड कर. हा बघ, कधी पण अशी धाडकन आनंदाची बातमी येऊ शकते बघ. म्हणजे लवकरच आजी होणार आहे तू. अगं नाही नाही नाही, माझ्याकडे नाही. पहिला नंबर तुझ्या लेकाचा. शाले, तोंड उभं राहतो. अगं माझ्या कशाला आवाज करतेस माई? आत्ताच बघून आले किशाच्या मळ्यामध्ये तुझा लेक आणि तुझी सून. बया 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 बया, काय चाललं होतं त्या दोघांचं मला बघवतच नव्हतं. गळ्यात गळे, हातात हात. तुझा लेक तुझ्या सुनेला असे झुले झुलवतोय. घे घे, तोंड गोड कर. धर धर. अगं आजी, अगं पुरं झालं. किती वाढशील? आणि जेवायचं पण आहे ना अजून. बरं, सगळ्यांना वाढून झालंय ना व, मग तू पण बस की. अज्जे, अगं ती सून आहे या घरची. सगळ्यांचं खाऊन झालं ना की मग तिने खायला बसलं पाहिजे. वय म्हणजे तिनं थंड झाल्यावर नाश्ता खायचा वय, काहीतरी तुझं.